शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण बघणार आहे की हे लावण पिकातील तणांचे व्यवस्थापन. बघू शकता हे कुठं तर तण आले असं. आता आपण यासाठी फवारणी घेत आहे. बारीक तण आहे. आता हे एक शेवटचीच फवारणी म्हणायची. यानंतर लागली तर मारायची, नाही तर हे वसप्यात तण येत नाही. आता 1-2 महिन्यात म्हणजे ऊस वर जातोय. आता यामध्ये आम्ही 2,4-D सॅनकॉर्न आणि स्टिकरची फवारणी घेत आहे. पाणी पाजून एक 5-6 दिवस झाले. थोडीशी ओल आहे, तरी पण तणनाशक मारताना ओल पाहिजे रानात, तरच त्या परत तण उगवून येतो. जर ओल नसेल तर उगवून येते परत. बघू शकता की असं बारीक जास्त असं हे असं भेगा नाही पाहिजेत, पूर्ण भिजलेलं रान पाहिजे, तर त्याचा उपयोग होतो तणनाशकाचा. आल्याला तण मरते, पण जे हे आहे उगवून परत न येण्यासाठी ओल पाहिजे. बघू शकतो की आता आपण असं औषध केलं आहे यासाठी. हे सॅनकॉर्न बाहेरचं वापरायचं, काही सॅनकॉर्न प्रॉपर दुसरं रिझल्ट देत नाहीत बाकीचे जास्त प्रमाणात. हे वेडमार सुपर ब्रँड आहे, ब्रँडचंच वापरायचं. आणि हे स्टिकर आपण वापरलं आहे, हे पंपाला 10 मिली वापरतो आहे आपण. हे बघू शकता, हे स्टिकेट 90 म्हणून हा आहे. असं हे 10 पंपाचं औषध केले. एकरी 10 पंप असं ऊस आहे. बघू शकते असं तणकट आले. असं ऊस आहे. साधारणतः 6 महिन्याचा ऊस आहे. फडणी करून एक झाले 1-1.5 महिना झाला. एक आठवडा 2 आठवडा आधीच तणनाशकाची फवारणी व्हायला पाहिजे होती, पण लेट झाले थोडे पाण्याच्या ह्याच्यामुळं. एकदा ऊसाची जाडी बिडी बघू शकता. ही बेटातील ऊस तेव्हा 1, 2, 3, 4, 5, 6-7 ऊस आहेत बेटात. प्रत्येक हे ऊस आहे जेटाचा ऊस आहे, त्यामुळे याला कांडी घालायला बघू शकता. आता कांडी झाले. आता हे बाकीचं आहेत, तर हे याला अजून कांडी व्हायची आहे. आता ह्या बेटात हे इथं पण 7-8 रोप लावून करायचे. 7-8 फुटो येतात व्यवस्थित. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 असा 7-8 फुटो आहेत प्रत्येक ठिकाणी. हे जरा इथं झाडाचा वसव असल्यामुळे जरा लहान आहे ऊस, पण सगळीकडे. आता हे बघू शकता, हे जीटीचा ऊस आहे. हे जीटी झाली. हे आपलं ह्याचा ऊस आहे, आपलं काय म्हणायचं याला,